नागपूरच्या कापूस संशोधन केंद्रात ब्राझील पद्धतीनं कापूस लागवड करण्याविषयी संशोधन सुरू आहे। कोरडवाहू जमिनीत ब्राझील पद्धतीनं कापसाची लागवड केल्यास अतिशय कमी खर्चात एकरी 6 ते 8 क्विंटल उत्पादन मिळते। कोरडवाहू शेतीसाठी फायदेशीर असलेल्या ब्राझील पॅटर्नविषयी कापूस संशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांशी आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी केलेली ही खास बातचीत। ब्राझील पॅटर्नवर नागपूरच्या कापूस संशोधन केंद्रामध्ये संशोधन सुरू आहे आणि नेमकं हे ब्राझील पद्धती काय आहे, शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब काय करावा या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या संशोधन केंद्रामधले शास्त्रज्ञ आहेत। आपण त्यांच्याकडून या पद्धतीबद्दल डिटेल माहिती घेऊया। मला सांगा, नेमकी ही पद्धत ब्राझील पॅटर्न काय आहे? आपण शेतकऱ्यांना या पद्धतीबद्दल तुम्ही डिटेल सांगा। ब्राज़ील पैटर्न में हम करीबन 80,000 पौधे हम लोग कपास लगाते हैं। पारंपरिक पद्धति में 4 क्विंटलपेक्षा जास्त कपास उपज नहीं आते। बीटी कापूस खास अंकुर 6 से 51 वगैरह जो है, यह ब्राज़ील पद्धति में 6 से 8 क्विंटल कपास उत्पादन होता है। और ब्राज़ील पद्धति में जेव्हा 80,000 झाड असतात, 6 बोंड असले तरी 3 से 6 बोंड असले तरी 6 से 8 क्विंटल पर एकड़ आराम से आ जाता है। और इसमें खर्च, बीज के जो खर्चे जो है बहुत कम हो जाता है। और पारंपरिक पद्धति में 2,000 रुपये खर्चा आता है। और बाकी खर्च जो है बहुत सोप आहे। पेरणीचं 4,500 रुपये खर्च आता है एकरी पारंपरिक पद्धतीमध्ये, आणि ब्राझीलमध्ये नुसतं 60 रुपये खर्च आता है एकरी पेरणी पद्धती। तो विशेष जो है ब्राज़ील पद्धति खर्चा कम करने के लिए आणि उत्पादन वाढवायसाठी। तुम्ही सांगा की पारंपरिक पद्धतीनं जे शेतकरी कापसाचं उत्पादन घ्यायचे त्याच्यामध्ये आणि या ब्राझील पॅटर्नमध्ये काय फरक आहे, आणि कशा पद्धतीनं या ब्राझील पॅटर्नचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे? ब्राझील पॅटर्नमध्ये आपण झाडाची संख्या जवळपास 2 ते 2.25 लाख ठेवतो। त्याच्यामध्ये आपण जरी एका झाडामधून 4 बोंड जरी अपेक्षित ठेवले तरी याचं उत्पादन 15 क्विंटलच्या वर येते। आणि ही पद्धत विशेषतः कोरडवाहू जमिनीसाठी, जी जमीन हलकी आणि कमी खोलीची आहे, ह्या जमिनीकरिता अत्यंत उपयुक्त अशी पद्धत आहे। कारण की बीटी वाण हे सगळ्याच जमिनीमध्ये येत नाही, त्यांना भरपूर पाणी आणि खताची मात्रा द्यावी लागते। आणि त्याच्यासाठी आपण ही जी पारंपरिक ब्राझील पद्धती अवलंबली आहे, ही कोरडवाहू आणि कमी खोलीच्या जमिनीसाठी उपयुक्त ठरेल असा आमचा विश्वास आहे। थोडक्यात आणखी मी तुमच्याकडे डिटेल घेईल की कशा पद्धतीनं लागवड केली पाहिजे, काय अंतर असलं पाहिजे आणि कसं नियोजन सुरुवातीला आपण केलं पाहिजे। या ब्राझील पद्धतीमध्ये आपण जवळपास जे ओळीमधलं जे अंतर आहे हे आपण 45 सेंटीमीटर ठेवतो, आणि 2 झाडामधलं जे अंतर आहे ते 7 ते 10 सेंटीमीटर असं ठेवतो। त्याच्यामुळे जवळपास हे 2 ते 2.25 लाखापर्यंत झाडाची संख्या आपल्याला मिळते इथे। पण याच्यामध्ये जे आपण 60 सेंटीमीटर बाय 90 सेंटीमीटर किंवा 90 बाय 90 याच्यामध्ये आपण झाडाची संख्या 10 ते 11,000 मिळते। त्याच्यामुळे जी या पद्धतीमध्ये आपण झाडाची संख्या वाढवून उत्पन्न वाढवण्यावर भर देत असतो। मॅडम, या ब्राझील पद्धतीमध्ये कुठलं वाण वापरलं पाहिजे? तुम्ही काय शिफारस कराल, कुठल्या वाणाची शिफारस कराल? शक्यतोवर आपल्याला उत्पादन जे वाढवायचं आहे, आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं आहे विदर्भाच्या शेतकऱ्यांकडे। कारण आपल्या विदर्भात उत्पन्न अतिशय कमी आहे। बाकी देशातल्या राज्यांमध्ये किंवा बाकी डिस्ट्रिक्ट्समध्ये बघितलं तर इथलं उत्पादन कमी असल्यामुळे आम्ही जास्ती भर दिला आहे विदर्भाच्या शेतकऱ्यांकडे। आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विदर्भात आपल्या कोरडवाहू शेतीत कापसाचं उत्पादन करतो। त्या कोरडवाहू शेतीत ब्राझील पद्धत लावून ब्राझील पद्धतीचा वापर करून जास्तीत जास्त झाडांची संख्या वाढवून उत्पादन वाढवायचा प्रयत्न सुरू आहे। आणि ह्या ब्राझील पद्धतीसाठी 4 वाणांचं ह्या वर्षी आपण शेतकऱ्यांकडे पोच केलेली आहे, आणि ह्यांचे बियाणेसुद्धा आपण वाटप केलेलं आहे। त्या 4 वाण म्हणजे एक सूरज आहे, जे CICRचं स्वतःचं वाण असल्यामुळे आम्हाला अतिशय गर्वाने सांगता येतं की याच्यावर प्रयोग केलेले आहेत आणि त्याचा उत्पादन वाढून आलेलं आहे। दुसरं वाण म्हणजे नांदेड 615 आहे। तिसरं वाण म्हणजे PKV 081 जे डॉक्टर PDKV अकोलाकडनं विकसित झालेलं आहे। आणि चौथं वाण हे देशी कापसाचं आहे, ते AK 007 आहे। आणि ह्या सगळ्या बियाण्यांचं वाटप यावर्षी केलेलं आहे शेतकऱ्यांकडे। आम्हाला अपेक्षित आहे याचा
अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला आहे आम्हा सगळ्यांना. मॅडम, आपण या पॅटर्नवर 3 वर्षापासून अभ्यास करतो आहे. 3 वर्षापासून आपण या पॅटर्नचा उपयोग करतो आहे. कसा अनुभव आहे आणि गेल्या वर्षी शेतकऱ्यांना एकरी किती क्विंटलपर्यंत उत्पादन झालेलं आहे? पिछले वर्ष उनको लगभग 6 से 8 क्विंटल के बीच मिला है प्रति एकड़. एंड जो मैडम ने अभी बताए हैं कि वाण के बारे में, उसमें एक एडिशन है कि ये जो हमने जो वैरायटीज़ लिए हैं वो सब सकिंग पेस्ट टॉलरेंट है. ऐसे वाण को सेलेक्ट किया है क्योंकि विदर्भ में काफ़ी सारा स्प्रे करना पड़ता है जब सकिंग पेस्ट आ जाते हैं क्रॉप पे. तो उसको देखते हुए 3 वाण सकिंग पेस्ट टॉलरेंट है. एक वाण जो है थोड़ा बहुत ससेप्टेबल है, लेकिन उसको हम कोशिश कर रहे हैं इम्प्रूव करने के लिए. और ये प्लांट पॉपुलेशन ज़्यादा रखने की वजह से हमको थोड़ा बहुत कीड़ों से नुकसान होगा तो भी बहुत ज़्यादा फ़र्क नहीं पड़ता है ईल्ड के ऊपर. तो ये देखते हुए हमको लगता है ये ब्राज़ील पैटर्न सक्सेसफुल होगा. मैडम, ये कीड़ों पे नियंत्रण रखने के लिए किस प्रकार से इसका नियोजन या फिर उपाय करना चाहिए? हमारे पास अभी फ़िलहाल 3 से 4 स्प्रे की आवश्यकता हो सकती है. ऐसा नहीं कह रही हूँ कि सभी फार्मर्स को करना चाहिए. पिछले साल ऐसा हुआ था कि सिर्फ 2 स्प्रे में चल गया काम, लेकिन इस साल हमने 4 स्प्रे रखे हैं. पहला वाला स्प्रे 60 से 80 दिन के बीच में, जब हेलिकोवर्पा मतलब बोंडली आने की संभावना है, क्योंकि ये हमको ये ध्यान में रखना चाहिए कि ये नॉन बीटी है. बोंडली आने पे वो पर्टिकुलर इंसेक्टिसाइड जो हम रेकमेंड करेंगे उसको स्प्रे कर सकते हैं. और 60 से 80 दिन पर जो इंसेक्टिसाइड फेम नाम का हमने डिसाइड किया है वो भी काफ़ी इफ़ेक्टिव रहेगा जब बोंडली उस विंडो में आता है. लेकिन ये सबसे ज़्यादा महत्वपूर्ण है, क्या स्प्रे करने से ज़्यादा क्या स्प्रे नहीं करना चाहिए. हम ये अक्सर पिछले साल क्या हुआ था कि सोयाबीन में जो बचा कुचा पायरिथ्रॉइड वगैरह स्प्रे करते थे वो कपास पे स्प्रे कर देते थे, जिसके कारण बोंडली का प्रकोप बढ़ गया था. तो इसीलिए हम ये रेकमेंड करते हैं कि बेफजूल स्प्रे मत कीजिए. जो हमारा रिकमेंडेशन है उसके साथ चलिए, तब आपको 6 से 8 क्विंटल ज़रूर आएगा. मैडम, 6 से 8 क्विंटल कम नहीं लगता आपको? उससे बढ़ाने के लिए या फिर बाकी जो पारंपरिक पद्धति से जो खेती करते थे कपास की शेतकरी फार्मर, उनको ये ब्राज़ील पैटर्न से ज़्यादा उत्पादन मिले या फिर मिलना चाहिए, आपका क्या पिछले साल का अनुभव रहा था? हमारा उम्मीद यह है उत्पादन बढ़ाना ठीक है, लेकिन एट द सेम टाइम इनपुट कॉस्ट कम करने का हमारा एक मेन एम है. और ये यू मस्ट रिमेंबर, ये कोरडवाहू ज़मीन के लिए है जहाँ रेनफॉल के ऊपर निर्भर रहेगा किसान. तो ऐसे इसमें बीटी ज़्यादा सूटेबल नहीं होगा. बीटी लगाएंगे तो आप सब कुछ देंगे उसको, पानी ड्रिप सब देंगे तो बहुत 30 क्विंटल तक जा सकता है. लेकिन हम रेनफॉल के ऊपर निर्भर है, मिनिमम इनपुट्स करेंगे तो हम 6 से 8 क्विंटल बोल रहे हैं, वो हमारे लिए काफ़ी सेटिस्फाइंग है. बट डेज टू कम वी विल सर्टनली ट्राई टू उसको इम्प्रूव करने की कोशिश करेंगे. सर, सध्या कृषी विभाग आणि तुमचंसुद्धा अनुसंधान केंद्र आहे आणि केंद्रीय कृषी विभाग जे आहे ते सांगतात की देशी वाणाकडे वळा, नॉन बीटी वापरा, बीटी वापरू नका. याचं कारण काय? देशी वाणाकडे वळण्यामागचं किंवा हे सांगण्यामागचं कारण काय? ये CSIR या केंद्र सरकार ये कहीं नहीं कहता है कि बीटी प्रयोग नहीं करिए. हमारी यही सिफारिश है कि जिन ज़मीन में जहाँ पर उसका खोल बहुत कम हो, जिन किसानों के पास साधन नहीं है सिंचाई का या ज़्यादा खाद डालने का, अगर वो चाहे तो हमारे पास एक ऐसी टेक्नोलॉजी है जो ब्राज़ील पद्धति कहते हैं, जिसके थ्रू उतना या उससे थोड़ा सा ज़्यादा बीटी से जो आ रहा है उससे ज़्यादा उत्पादन दे सके. कहीं पर ये सिफारिश हम नहीं कर रहे कि बीटी मत करो या ये लीजिए, लेकिन ये ज़मीन और ये इस तरह परिस्थिति में जो किसान रहते हैं उनका उद्धानी हम चाहते हैं. और ये पद्धति उनके लिए है जो जिनके पास साधन है. बीटी से वो 20 क्विंटल पर एकड़ भी निकालने वाले हैं, लेकिन हमारे उद्देश्य वो किसानों को टच करना नहीं है. हमारा प्राथमिकता जो है, जो मेजॉरिटी किसान है विदर्भ में रहते हैं, जिनके पास पानी और ज़मीन जो है अच्छी क्वालिटी का नहीं है, उनके लिए ये टेक्नोलॉजी है. लास्ट ईयर करीब हमने जो है 155 एकड़ में जो डिमॉन्स्ट्रेशंस लगाए थे, वो ख़ास तौर से रिसोर्स पुअर फार्मर जैसा कहते हैं, उनको हमने चुना. और जो मैडम ने अभी बताया 6 से 8 क्विंटल
ये 155 फार्मर्स का एवरेज है। इनमें भी कुछ किसान थे जिनको जो है एकड़ जो है 12 क्विंटल एकड़ भी मिला है। कुछ ऐसे किसान हैं जो अपने टाइम पे बुआई किया या टाइम पर जो भी हमने जो सिफारिश जो दिया था 100% जिन्होंने माना है उनको अच्छा मिला है, लेकिन एवरेज ईल्ड जो है 6 से 8 क्विंटल था। एकूणच या सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की ब्राझील पॅटर्नमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आणि देशातलं जे कमी उत्पादन आहे कापसाचं ते वाढणार आहे। विशेषतः विदर्भातल्या ग्रामीण भागातलं विदर्भातला जे शेतकरी आहे जो आत्महत्या करतो आहे, जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्यांचं उत्पादन वाढणार आहे आणि ओघानंच या सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढून विदर्भातील शेतकरी आत्महत्या कमी होतील आणि विदर्भातील सुद्धा शेतकरी सधन होईल अशी आशा करायला हरकत नाही। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर।